राम हा जयपूर जवळच्या एका लहानशा गावात राहणारा एक तरुण मुलगा होता. त्याचे आयुष्य साधे होते. त्याचे दिवस ग्रामीण राजस्थानच्या रंग आणि आवाजांनी भरलेले होते. तो त्याच्या आईला कामात मदत करायचा. त्याच्या मित्रांसोबत विशाल मोकळ्या आकाशाखाली खेळायचा आणि शक्यतांनी भरलेल्या भविष्याचे स्वप्न पाहायचा. त्याला हे माहीत नव्हते की आयुष्याचे त्याच्यासाठी वेगळेच प्लॅन आहे, जे असे प्लॅन जे त्याच्या आत्म्याची परीक्षा घेतील आणि त्याचे नशीब घडवतील. रामचे कुटुंब गरीब असले तरी समाधानी होते. त्याचे वडील एक मेहनती शेतकरी. त्यांनी त्याच्यात प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि लवचिकतेची मूल्ये रुजवली. ही मूल्ये अंधाराच्या काळात रामचे मार्गदर्शक तारे बनतील. गावातील जीवन शांत आणि अंदाजे होते, तोपर्यंत एके दिवशी सर्व काही बदलले. रामच्या वडिलांना गंभीर आजार झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुर्दैवाचे सावट आले. एकेकारचा बलवान आणि उत्साही माणूस आता अंथरुणाला खिल्ला होता. काम करण्यास आणि त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ होता. घर चालवण्याची जबाबदारी रामच्या आईवर आली, जी अतुलनीय शक्ती आणि दृढनिश्चयाची महिला होती. घर चालवण्यासाठी तिने दिवसरात्र मेहनत केली, विचित्र कामे केली. परंतु तिच्या अथक प्रयत्नांतरही त्यांचे अल्प उत्पन्न वाढत्या वैद्यकीय खर्च आणि घरात अन्न पुरवण्यासाठी पुरेसे नव्हते. एकेकारी समाधानी असलेले कुटुंब आता जगण्यासाठी संघर्ष करत होते. राम लहान असला तरी परिस्थितीची गंभीरता त्याला समजली. त्याच्या पालकांना संघर्ष करताना पाहून त्याच्या मनात असहाय्यता आणि मदत करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. तो त्यांचे ओझे कमी करू इच्छित होता. त्याच्या वडिलांना पुन्हा निरोगी व्हायचे होते. त्यांच्या चेहऱ्यावरून निघून गेलेले हास्य पुन्हा आणायचे होते. एके दिवशी रामने एक निर्णय घेतला, ज्यामुळे त्याचे आयुष्य कायमचे बदलून जाईल. त्याने गाव सोडून कामाच्या शोधात शहरात जाण्याचा निर्णय घेतला. त्याला विश्वास होता की अमर्याद संधी असलेले हे चैतन्यशील शहर त्याच्या आणि त्याच्या कुटुंबासाठी चांगल्या भविष्याचे वचन देत आहे. जड अंतःकरणाने आणि आशेच्या किरणाने रामने आपल्या गावाचा निरोप घेतला आणि अनिश्चित प्रवासाला निघाला. शहराचा प्रवास खूप लांब आणि कठीण होता. रामच्या खिशात काही रुपये आणि अंगात कपडे होते. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तो ट्रकमधून लिफ्ट घेत पायी प्रवास करायचा. चोहोबाजूनी कडक उन्हाळा होता आणि त्याचे पोट भुकेने कुरतडत होते. पण राम आपले लक्ष्य गाठण्यासाठी दृढ होता. त्याच्या आजारी वडिलांच्या आणि संघर्ष करणाऱ्या आईचा विचार त्याला चालना देत होता. त्याला माहित होते की तो हार मानू शकत नाही. क्षितिजावर एक दूरचे चित्र असलेले शहर चांगल्या जीवनाच्या वचनाने त्याला बोलावत होते. भाग 5. अनोटकी लोकांचे शहर. शहरात पोहोचल्यावर राम त्याच्या विशाल आकार आणि अराजकतेने अभिभूत झाला. उंच इमारती आकाशाला भिडत होत्या आणि रस्त्यांवर वाहनांचे हॉर्न आणि गर्दीचा गोंधळ होता. आपल्या गावाची शांतता जाणण्याच्या रामला हे शहर दुसऱ्या जगासारखे वाटले. तो चक्रव्यूहासारख्या रस्त्यांवर फिरत होता. त्याचे डोळे आश्चर्य आणि भीतीने विस्फारले होते. तो जिथे पाहत होता तिथे तो लोकांना धावताना पाहत होता. त्यांच्या स्वतःच्या जीवनात गुंतलेला होता. तो हरवलेला आणि एकटा वाटत होता. शहराच्या गुमनामतेने गिरंकृत झालेला एक लहानशा गावातील मुलगा. भाग 6. भूक आणि अपमान. राम कामाच्या शोधात हताशने फिरत असताना दिवस रात्रीत बदलत गेले. तो दुकानात, कारखान्यातून कारखान्यात जात होता. प्रत्येक नकाराचे त्याच्या आशा कमी होत होत्या. एकेकारी आशेच्या किरण वाटणारे शहर आता क्रूर मृगजरासारखे वाटू लागले होते. त्याची अल्पशी बचत लवकरच संपली आणि लवकरच तो रस्त्यावर झोपायला भाग पडला. त्याचे रिकामे पोट त्याच्या आतड्यांना कुरतडत होते. असे अनेक वेळा आल्या जेव्हा भूक त्याच्यावर हावी झाली आणि अन्नासाठी भीक मागण्यासाठी त्याने त्याचा अभिमान गिळला. भीक मागण्याच्या प्रत्येक कृतीने त्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसला, पण त्याच्या कुटुंबाला मदत करण्याचा त्याचा दृढ निश्चय अखंड राहिला. भाग 7. नशिबाचा खेळ. एके दिवशी राम निराशेने शहरात भटकत असताना तो एका चहाच्या टपरीवर अडखळला. ताज्या चहाचा सुगंध त्याच्या इंद्रियांना भरून गेला आणि त्याला घरी त्याच्या आईच्या सांत्वनदायक चहाची आठवण झाली. तो तिथे उभा असताना टपरीवाला ग्राहकांना उबदार हास्याने सेवा देत असल्याचे पाहून त्याच्या मनात एकदम विचार आला.
तो टपरीवाल्याजवर गेला. त्याचा आवाज थरथरत होता आणि विचारले की तो तिथे काम करू शकतो का. राज नावाचा एक दयाळू माणूस असलेल्या टपरीवाल्याने रामवर दया केली आणि त्याला संधी देण्यास मान्यता दिली. रामला हे माहीत नव्हते की ही संधी त्याच्या आयुष्याचा मार्ग बदलून टाकेल. भाग 8. खरी ओळख उघड होणे. रामच्या कठोर परिश्रमाने आणि प्रामाणिकपणाने प्रभावित होऊन राजने लवकरच त्याला आपल्या छायेत घेतले. त्याने रामला स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवले. त्याला अन्न, निवारा आणि मार्गदर्शन दिले. दिवस महिन्यात बदलत गेले तसे रामने व्यवसाय चालवण्याची आणि पैसे वाचवण्याची कला शिकली. त्याने त्याच्या कमाईचा काही भाग त्याच्या कुटुंबाला परत पाठवला आणि त्याचे आर्थिक ओझे कमी केले. एके संध्याकाळी राजासोबत जेवण करताना रामने भिंतीवर एक जुने छायाचित्र पाहिले. फोटोत एक तरुण जोडपे दिसत होते. त्यांचे चेहरे आनंदाने भरलेले होते. त्यांच्या हातात एक बाळ मुलगा होता. रामने फोटोशी एक अस्पष्ट संबंध अनुभवला. बाळाच्या चेहऱ्याकडे एक विचित्र ओढ. त्याने संकोचून फोटोकडे बोट दाखवले आणि राजाला विचारले की ते कोण आहेत. भाग 9. यशाकडे वाटचाल. फोटो पाहून राजाच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याने रामला सांगितले की चित्रातील जोडपे त्याचे पालक होते आणि बाळ दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः राम होता. राजने उघड केले की राम त्याचा जैविक मुलगा नाही, तर अनेक वर्षांपूर्वी त्याच्या चहाच्या टपरीवर सोडलेले मूल त्याला सापडले होते. त्याने रामला स्वतःचे म्हणून वाढवले होते. त्याला शक्य तितके प्रेम आणि काळजी दिली होती. राम हादरला. तो कधीच अस्तित्वात नव्हता अशा नशिबाने त्याचे आयुष्य घडवले आहे हे त्याला समजतात त्याचे जग उलटे झाले. त्याला समजले की त्याचे संघर्ष, त्याचा प्रवास, त्याचे संपूर्ण आयुष्य एका अशा नशिबाने घडवले आहे जे त्याला कधीच माहीत नव्हते. भाग 10. चिकाटीचा विजय. एका नव्याने सापडलेल्या उद्देशाने प्रेरित होऊन रामने आधीपेक्षा जास्त मेहनत केली. त्याने राजकडून व्यवसायाबद्दल शक्य तितके शिकले आणि अखेर चहाची टपरी ताब्यात घेतली आणि ती एका यशस्वी रेस्टॉरंटमध्ये रूपांतरित केली. त्याने त्याच्या कमाईचा वापर त्याचे दत्तक वडील, राज आणि त्याचे जैविक पालक यांच्यासाठी केला, ज्यांना तो शोधून त्यांच्याशी पुन्हा एकत्र झाला. रामची कहाणी ही चिकाटीच्या शक्तीची प्रचिती आहे. अकल्पनीय कठीण परिस्थितींचा सामना करूनही आपल्या स्वप्नांना कधीच हार मानली नाही. त्याने धैर्य आणि दृढ निश्चयाने प्रत्येक आव्हानाचा सामना केला. प्रतिकूल परिस्थितीला संधीत बदलले. एका लहानशा गावातील मुलापासून यशस्वी उद्योजक होण्यापर्यंतचा रामचा प्रवास आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणा आहे. कठोर परिश्रम, लवचिकता आणि दयाळू हृदय असेल तर सर्वात दुर्गम अडथळेही दूर केले जाऊ शकतात याची आठवण करून देणारी